इथे तुम्हाला कोणताही मोबाईल असेल ना त्याचा डिस्प्ले टाकून मिळेल, मोबाईलचे नवीन नवीन ॲसेसरीज मिळतील। तर इथे अजून एक बर्गमॅन आले, याचा गार्ड बघू शकता, एकदम असं सांड बैल सारखा बनवून टाकला याला। ट्रक ड्रायव्हरचा संपूर्ण संप चालू आहे, तर त्याच्यामुळे सगळीकडे पेट्रोलला लाईन लागल्यात। सगळ्यांना वाटतं की पेट्रोल आता भेटणारच नाही, माझ्या बिल्डिंगमध्ये सुद्धा माहिती नाही की मी व्हिडिओ वगैरे बनवतो करून। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर सुंदर अशी पहाट आहे, तर सुप्रभात सगळ्यांना। आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। टँग टुंग टँग आवाज येतोय सकाळी सकाळी। तर मंडळी, आता मी जातोय थोडंसं सर्व्हिस सेंटरला, कारण आपली जेव्हा गाडी आपण आता रिपेअर सर्व्हिस केली तर त्याचं जे चार्जिंग पॉईंट होतं ना ते लावायचं विसरले। त्यामुळे काल मी जेव्हा सीट मॉडिफिकेशनसाठी गेलो होतो तेव्हा चार्जिंग लावतो तर चार्जिंग लागत नव्हते, तर ते एक काम करून घेऊया। आणि दुसरं म्हणजे त्याच्यानंतर आपण आता डायरेक्ट जाणार आहोत ग्रँड रोडला, जिथे आपण सीट मॉडिफिकेशनला दिलेली आहे। तो व्हिडिओसुद्धा आपण कंप्लीट करणार आहोत, तर तो सेपरेट व्हिडिओ आहे, तर त्या व्हिडिओला सुद्धा खूप असं प्रेम द्या। आणि तुम्हाला जर सीट मॉडिफाय करायची असेल तर व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघा। तर चला आता जाऊया आपल्या मोटो ब्लॉगिंगला सुरुवात करूया। तर हे आपले इस्त्रीवाले, हे आपला चॅनल सबस्क्राईब कर रे। तर एवढ्या वर्षापासून राहतात पण यांना माहिती नाही। गजब बेइज्जती है। असं असतं। तर आवाज तुम्हाला कसा येतोय नक्की कमेंट करून सांगा। आज आपण माईकमधून डायरेक्ट थेट बोलतोय आणि आता आपण चाललोय सर्व्हिस सेंटरला। क्या बात ले भाई, मळ चुना। हा प्रकार तंबाखू खाते बघा। तर मंडळी, माझ्या बिल्डिंगमध्ये सुद्धा माहिती नाही की मी व्हिडिओ वगैरे बनवतो करून, यूट्यूबर आहे असं। कारण काय आपण गाजावाजा जास्त करत नाही, आणि आलो की मी माझी गाडी पॅक करतो, म्हणजे कवर चढवतो आणि वर निघून जातो म्हणजे घरी। आणि मग काय लवकर खाली येत नाही, काय काम असेल कुठे जायचं असेल तरच येतो, ऑफिशियल काम असेल तरच। त्यामुळे माझ्या बिल्डिंगमध्ये पण जास्त लोकांना माहिती नाही की मी यूट्यूबचे व्हिडिओ बनवतो। तर आज इस्त्रीवाल्याने 5 वर्षानंतर विचारलं, अरे भाई आप व्हिडिओ बनाते हैं क्या? असे चला। तर आज आपल्याला 2 कामं करायची आहेत। एक तर सगळ्यात आधी आपण चाललो सर्व्हिस सेंटरला, तिकडे आपल्याला आपल्या चार्जिंग स्लॉटचा काहीतरी इश्यू आहे, म्हणजे त्यांची वायर कनेक्ट नसेल झाली, ती वायर कनेक्ट करायची आपल्याला, सेन्सर चेक करायचं आहे। कारण काल मी जेव्हा मोबाईलची बॅटरी संपत आली तेव्हा लावायला गेलो तर ते होतच नव्हतं, आणि आतमध्ये बघितलं तर ब्लू लाईट बंद होती। तर ते एक काम करूया। आणि दुसरं, आपल्या सीटवाल्याकडे आपल्याला पुन्हा एकदा ग्रँड रोडला जायचं आहे आज। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे ट्रक ड्रायव्हरचा संपूर्ण संप चालू आहे, तर त्याच्यामुळे सगळीकडे पेट्रोलला लाईन लागल्यात। सगळ्यांना वाटतं की पेट्रोल आता भेटणारच नाही, सगळ्यांनी अशा जबरदस्त गर्दी करून टाकल्या ना की सगळ्या पेट्रोल पंपवर 2-2, 3-3 पोलीसच्या गाड्या कंट्रोलसाठी उभ्या आहेत। तर आपल्यामध्ये तर आहे अजून अर्ध्या टाकीपेक्षा जास्त पेट्रोल आहे। तर बघूया कुठे लाईन कमी असेल तिथून भरूया, पण असं विनाकारण 2-3 तास लाईनमध्ये उभं राहणं आपल्याला टाईम वेस्ट नाही करायचा। तर आता डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला जाऊया। महादेव शंभू और समीर जी ये भूल गया लगाने के लिए वो सेंसर। बाकी बरोबर आहे, सगळा व्हिडिओ बघतो मी। बघितले काय नाव? निकेश। मुंबई हां इंडिया फिरायला नाही, अजून इंडिया फिरायची आहे। सध्या तर गोवा झालाय, कर्नाटक झालंय आणि आपला कोकण साईड झालंय। तर इथे अजून एक बर्गमॅन आले, याचा गार्ड बघू शकता, एकदम असं सांड बैल सारखा बनवून टाकला याला, आणि फुल ग्रीन नॉर्मल लावलं तर हां, ग्रीनवर ग्रीन आहे आणि नवीन बर्गमॅन आहे, आणि हा नॉर्मल गार्ड आहे। पण हा तर एकदम वेगळाच दिसतो, म्हणजे इथे आपण हे पण लावू शकतो साईडला, भारी बनवलाय।
तर मस्त अर्ध्या तासात आपल्या गाडीचं काम झालंय. आता आपण टुवर्ड्स निघूया. आता आपण डायरेक्ट जाऊया आता ग्रँड रोडला. ही थोडीशी ट्रॅफिक वगैरे मी क्लिअर करतो, कारण हायवे गाठायला अजून आपल्याला 10-15-20 मिनटं जातील. तर म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये कोणतरी म्हणालं होतं की हे कोणाचं तरी ऑफिस आहे. तर हे कोणाचं ऑफिस आहे परत एकदा कमेंट करा. पण हर्षा ऐत असं काहीतरी नाव होतं, आय थिंक हर्षल की हर्षा. आणि मस्त अशी बिल्डिंग आहे, एक नंबर, JP मॉर्गन. तर तुम्ही चॉकलेटी बिल्डिंगमध्ये काम करता की काचवाल्या बिल्डिंगमध्ये, नक्की कमेंट करून सांगा. आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा नक्की कमेंट करून. मंडळी, जसंच तुम्ही दादर फुल मार्केट क्रॉस कराल ना, तुम्हाला 2 रस्ते लागतील, एक ब्रिजच्या खालून आणि एक ब्रिज पकडून. तर जो ब्रिजवरून रस्ता जातो तो सरळ तुम्हाला महालक्ष्मी ग्रँड रोड वगैरे घेऊन जातो. आणि ब्रिजच्या खालून तुम्ही जर गेलात लेफ्ट मारून, तुम्ही टुवर्ड्स सायनला टच होता. दादर TT सर्कल वगैरे तिकडे आहे. त्याच्यानंतर तुम्ही सरळ गेलात की लालबाग, परळ, सगळं तो पट्टा लागतो आपल्याला. तर आपण जी सीट बनवायला दिली आहे तिथे आपल्याला वरून जायला लागेल. तर आता आपण चाललो आहे मोहम्मद अली रोडच्या पुढे, म्हणजे मनीष मार्केटच्या इथे. जरासं 1-2 टी-शर्ट वगैरे पण बघूया. आणि आपल्या लॅपटॉपचा स्टँड घ्यायचा आहे मला. आणि तिथून घेतल्यानंतर आपल्या ग्रँड रोडला सीट मॉडिफिकेशनला दिली आहे, तिकडे जाऊ. तर म्हणजे आपल्या उजव्या बाजूला अपोजिट साईडच्या रोडला आहे परेलचा वर्कशॉप. आणि इथून सगळे गणपती, मोठे मोठे गणपती इथे बनतात. इथे मंडप आता लग्नाचा टाकलेला आहे. तर इथे गणपतीमध्ये जबरदस्त अशी गर्दी असते आणि इथूनच सगळे गणपती निघतात. जे काही मोठे मानाचे गणपती आहेत ना, ते इथेच तयार होऊन निघतात. हा आहे परेलचा वर्कशॉप. किती जण आहेत? 2, 3, 4, 5, 6 जण आहेत. नॉर्मली एवढी तर असतेच. आणि आता आपण पोचलो आहे. इथेच आपल्याला लेफ्टला गाडी पार्क करायची आहे. अच्छा, इथे लाईन नाही आहे रे. आता काय म्हणावं लोकांना, लोकांनी 2-2, 3-3 तास कुठे कुठे लाईन लावले, 1-1, 1.5 तास. आपलं 2 मिनिटात पेट्रोल भरून झालंय. क्या बात. आता टेन्शन नाही, आता आपली टाकी फुल आहे. तर म्हणजे हा पूर्ण मनीष मार्केट एरिया म्हणून ओळखला जातो. आणि समोर क्रॉफर्ड मार्केट. आणि इथे तुम्हाला कोणताही मोबाईल असेल ना, त्याचा डिस्प्ले टाकून मिळेल. मोबाईलचे नवीन ॲसेसरीज मिळतील. आणि बरीचशी अशी कामं होतील तुमची इकडे. पण समोरासमोर करून घ्यायचं, नाहीतर मोबाईलचा कुठला पार्ट पण गुलवायला वेळ नाही लागणार. तर असं सगळं आहे इकडे. तर आता इथे गाडी लावायला जागा बघतोय, गाडी लावायला जागा नाही भेटत आहे. तर तुम्ही आलात तर तुम्हाला पार्किंग जागा पण दाखवून ठेवतो. अच्छा, इथे आगे से राइट हो सर. One hour later. तर मंडळी, घ्यायला मी गेले होतो लॅपटॉपचा स्टँड आणि घेऊन आलो एवढ्या सगळ्या गोष्टी. तर इकडे आलात ना तर तुम्हाला एक सस्ती दुकान करून आहे सफा मार्केटमध्ये 5व्या फ्लोअरला. मंगलदास मार्केटच्या समोर सफा मार्केट करून आहे. सफा सेंटर त्याच्यामध्ये 5व्या फ्लोअरला जा. 507, 508, 509 असं जा तुम्ही. तिकडे सगळ्यात स्वस्त दुकान, जो चायनावरून इम्पोर्ट झालेला माल आहे ना, तो डायरेक्ट तिकडे उतरवलेला आहे. तर तिकडे काय व्हिडिओ नाही केला, फक्त ह्या काही गोष्टी मी तिकडे घेतल्या. तर आता आपण चाललो आहे डायरेक्ट सीट मॉडिफिकेशनच्या इथे. तिकडे नितेश आला आहे, त्याचीसुद्धा सीट आपल्याला दाखवायची आहे. तर आपल्या सीटचं काम आज तरी होणार आहे का नाही माहिती नाही. अपने मोटो ब्लॉक बनते जा रहे, लेकिन सीट नहीं बन रही है. तर आज पण आपल्या सीटचं काम झालं नाही. आज दिवस दुसरा आहे. आपण आपली बर्गमॅन घेऊन आलो इकडे. तर आज आपण नितेशला सुद्धा घेऊन आलो आहे. नितेशनी पण त्याची सीट जरा थोडीशी मॉडिफाईड केली आहे. वरचं कवर वगैरे चेंज केलं आणि इथे थोडीशी कुशनिंग टाकले. तर आता कसं वाटतंय, कम्फर्टेबल आहे का? जे स्लाइडिंग होत होतं ते आता कमी झालेलं आहे.
म्हणजे हा कसा ब्रेक मारला ना तर याच्यावरून खाली घसरायचा. तर आता हे लेदरचं टाकलं आहे ओरिजिनल टॉप किंग बाय एशियाड. आणि भाई कब तक बनेगा अपना सीट? कल पक्का, कल हो जाएगा. कल पक्का. अपने दर्शक लोग वेट कर रहे हैं सीट के लिए. उसमें थोड़ा काम आ गया है, सब नया तरीके से पूरा बनाएंगे सीट. पूरा A to Z नया बन रहा है, पूरा नया ही बनेगा. तर बघू शकता न्यू एशियाड. तर आता आपली सीट वर्क इन प्रोग्रेस आहे. त्याच्यामध्ये थोडं वेल्डिंग वर्क वगैरे आहे. जी सीटला मागे बॅकरेस्ट आहे ना, मी बॅकरेस्ट ठेवणार आहे, काढणार नाही, कारण आपल्या लॉंग रूटला बॅकरेस्ट आपल्याला कामाला येईल. तर बॅकरेस्टमध्ये 2 वर्ष पाणी जाऊन ना ते पूर्ण गंजलं होतं. त्याचा जो फार्मा तयार केला होता, तर आता ते सगळं टोटली आपण नवीन टाकतो. त्याच्यामुळे कसं अजून 2 वर्ष ते चालेल. जर नाही चेंज केलं तर 6 महिन्यात परत बदलावं लागेल. तर आता या दुकानात परत उद्या येऊया. तो चलो मिलते कल वापस. आपको परेशान करने कल वापस आएंगे. तर चला हा ब्लॉग आपण कंटिन्यूस ठेवणार आहे आणि बाकीचं सीटचं राहिलेलं काम आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर चला आज पण आपली सीट नाही झाली, तर आता उद्या परत येऊया. आपली सीट आता वेल्डिंगवाल्याकडे दिलेली आहे वेल्डिंगचं काम करण्यासाठी. तर येताना मी एकटा होतो आणि जाताना आता सोबत नितेश आहे. आणि नितेशकडे ॲथर इलेक्ट्रिक गाडी आहे, इलेक्ट्रिक स्कूटर. आणि हिची रेंज आहे 110 का 120 किलोमीटरची रेंज आहे याची. आणि त्याच्या गाडीचं सुद्धा सीट कवर आपण चेंज केलं वरून. ब्रेक दाबल्यावर पुढे घसरत यायचा तो, तर आता ते नाही येत.